महाराष्ट्र में देवेंद्र जी फडणवीस मुख्यमंत्री नियुक्त किए जाने पर धड़क ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालक यूनियन के संस्थापक अध्यक्ष श्रमिक नेता अभिजीत राणे की प्रमुख उपस्थिति में लोटस रहेजा ऑटो रिक्शा स्टैंड जयकोट गोरेगांव पूर्व रिक्शा स्टैंड पर रिक्शा चालकों के साथ भव्य दिव्य जल्लोष किया गया। इस अवसर पर अभिजीत राणे ने उपस्थित रिक्शा चालकों को संबोधित करते हुए कहा, आज हम अपने संघ के मुख्य मार्गदर्शक एवं प्रदेश के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी की मुख्यमंत्री के रूप में नियुक्ति का जश्न मनाने के लिए आए हैं। हम जल्द ही देश के वाणिज्य मंत्री मां पीयूष जी गोयल की उपस्थिति में रिक्शा चालकों की एक सभा करेंगे। यदि आपको अपने पक्ष को लेकर कोई समस्या है तो आप कार्यालय आएं, हम उसका समाधान अवश्य करेंगे। कार्यक्रम में स्टैंड अध्यक्ष शिवलाल यादव, उपाध्यक्ष अमित नार्ले, संजय पाटिल, संतोष यादव, सयाम खरवार, नारायण गोले, संतोष पाटिल, जयप्रकाश पाल और यूनियन पदाधिकारी बबन अगड़े, विक्की परेरा, रवि बंसोड़े, बीके पांडे, विशाल मोरे उपस्थित थे। सिद्धार्थ काले, भास्कर जाधव, संदेश गुने, राजेश पटोले, बलराज वाल्मीकि, प्रकाश मौर्य, नईम खान, सहज शेख, गणेश सावंत और अन्य अधिकारी उपस्थित थे। आता ज्या कष्टामधून आपण संघर्षमय जीवन आपलं जगतोय, त्या संघर्षमय जीवनामध्ये एक मोठं यश आपल्या सगळ्यांना मिळालेलं, आपले मोठे भाऊ, आपल्या कुटुंबातले प्रमुख आदरणीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री झाले आणि त्याचा जल्लोष म्हणून हा एक औपचारिक कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। मुंबई शहरामध्ये जवळपास 70,000हून अधिक रिक्षा चालक मालकांचं नेतृत्व करणारी धडक ऑटो चालक मालक संघटना आणि खास करून गोरेगाव ईस्ट परिसरामध्ये जवळपास 2,000हून अधिक रिक्षा चालक मालक हे सगळे या ठिकाणी लोटस रहेजा गोरेगाव ईस्ट या परिसरामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत। देवेंद्रजींच्या आनंदामध्ये आपण थोडासा आपला आनंद मिसळण्याकरता आलेलो आहोत। मी आपल्या सगळ्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या ज्या काही समस्या आहेत, रिक्षा चालकांचे मालकांच्या ज्या समस्या आहेत, पार्किंगच्या इश्यूज असतील, आपल्याला आरटीओच्या माध्यमातून फाईनच्या समस्या असतील, महानगरपालिकाच्या समस्या असतील, पासिंगच्या समस्या असतील, अनेक समस्या आहेत। मुंबई शहरामध्ये आपल्याला अधिकृत पार्किंग नाही आहे, आपल्याला टॉयलेट नाही आहे, असे छोट्या छोट्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या घेऊन केंद्राचे वाणिज्य मंत्री आदरणीय पीयूष गोयलजी आणि मी गेले 2 महिने या सगळ्या विषयांवरती आम्ही चर्चा करतोय। CSR आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण सगळ्या रिक्षा चालकांना रिक्षा चालकांसाठी आपण वेगळे स्कीम्स इंट्रोड्यूस करणार आहेत। माझे नेते आदरणीय पीयूष गोयलजी आणि मी स्वतः लक्ष देऊन या सगळ्या विषयांवरती आम्ही काम करतोय। लवकरच येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी जे आपले मोठे भाऊ आहेत, आपल्या कुटुंबाचे आदर्श आहेत, अशा देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण काही सुखसुविधा आपल्या सगळ्या रिक्षा चालकांना मालकांना देणार आहोत आणि आपले जे काही इकडचे समस्या असतील त्या लवकरात लवकर आपण त्या सगळ्या निकालीस लावू। या ठिकाणी आजच तुम्हाला मी प्रॉमिस करतो, युनियनच्या वतीने इकडे तुम्हाला एक स्टँड पाहिजे होता, एक शेड बनवून पाहिजे होती, ती शेड युनियनच्या माध्यमातून युनियनच्या खर्चाने आम्ही तुम्हाला या ठिकाणी जाईल। त्याचबरोबर आज आपल्याला मिठाई देऊन दुपारचं जेवण आपण आनंदात मौज करा। उद्यापासून आपले जे काही समस्या आहेत त्या कागदोपत्री मला लिहून द्या। आपण व्यक्तिशः आपल्याबरोबर असलेले 70,000 रिक्षा चालक जे धडक परिवाराबरोबर आहेत त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या निश्चितपणे युनियनच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील। मी देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। निवडणुकीच्या काळात देखील आपण सगळ्यांनी देवेंद्रजींसाठी खूप काम केलं, आपण भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि मुंबईच्या जवळपास 70,000 रिक्षा चालकांनी धडक प्रचारामध्ये तुम्ही सगळ्यांनी उडी घेतली
आणि भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये आपल्या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. त्याकरता कुठेतरी आपलं कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा दिवस आपण या ठिकाणी साजरा केला. मी या स्टँडचे प्रमुख आमचे आदरणीय संजय पाटीलजी असतील, आमचे आदरणीय संतोष यादवजी असतील, या स्टँडचे अध्यक्ष आणि बाकी सर्वच सगळे पदाधिकारी, सगळ्यांची मी काही नावं घेऊ शकत नाही, पण जे काही महत्वाचे सगळे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण युनियनच्या वतीने जेवण आणि एक पाण्याची बॉटल स्टीलची ही आपल्या या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत. मी आमच्या बरोबर आलेले अन्य पदाधिकारी आपल्याला वाटतीलच. मी आपल्या सगळ्यांना परत एका मोठ्या ताकदीने, मला आनंद झाला, कालच मला संतोष आणि संजय पाटील येऊन बोलले की जवळपास या परिसरातले 1500हून अधिक रिक्षा चालक आता परत नवीन मेंबरशिप मध्ये रिन्यू झाले. हा आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. मुंबई शहरामध्ये 70,000 आकडा काही मोठा खोटा नाही, खूप मोठा आहे. जर एक वेळेस 70,000 रिक्षा एका ठिकाणी बंद पडल्या तर आपण मुंबई थांबवू शकतो. आणि ही आपली ताकद आहे. आपण निश्चितपणे आपल्या सगळ्या या ठिकाणी या स्टँड मध्ये ज्वलंतता आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळे पदाधिकारी या ठिकाणी काम करताय. एक दुसऱ्याला मदत करण्याच्या भावाने आपण सगळे काम करताय. असंच यापुढे काम चालू ठेवावं. आपण युनियन म्हणून एक परिवार आहे. मी जसे आदरणीय देवेंद्रजी आपल्या कुटुंबाचे प्रमुख आहेत तसं मी तुमच्या सगळ्यांचा प्रमुख आहे. आणि आपण इकडे मी नेता म्हणून आलेलो नाही तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलेलो आहे. कायम तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील. तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.